आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सरकारची जी आरक्षणाच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती नेहमी देण्याची भूमिका राहिलेली असते. कुणाला दिलेलं आरक्षण काढून घेण्याची भूमिका ही सरकारची कधी नसते किंवा ते सरकारनं ते काम करू पण नाही. आपल्या घरात सरकार हे मायबाप आहे. आपल्या घरात जर समजा 4 लेकरं असतील, 4 लेकराच्या ताटात वाढले आणि एखादं लेकरू जर म्हणत असेल की वाढलेलं मला पाहिजे आहे, तर ते कुठलाही पालक, कुठलाही मायबाप ते काढून घेऊ शकत नाही. तुला जर भूक लागली तर तुझ्यासाठी वेगळं ताट वाढतो मी. ही सरकारची भूमिका असते. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये जे आम्हाला त्याच्यामध्ये सामील करून घ्या किंवा त्यांना जे वाढले ते पण आम्हाला द्या. ही जी काही भूमिका आहे ही सरकार कधी मान्य करेल असं मला तर वाटत नाही. एक मराठा म्हणून, भाजपचा पदाधिकारी म्हणून नाही बोलत मी, पण मराठा म्हणून बोलतोय की सरकारला धाडसानं हे सांगावं लागेल मनोज जरांगे पाटलांना देखील की आपल्याकडे अजून डेटा नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण जातनिहाय जनगणना 75 वर्षात जमलं नाही कोणाला, ती जातनिहाय जनगणनेची घोषणा केलेली आहे. घोषणा झाल्याच्या नंतर जर कदाचित त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं तर आंदोलकांनी कोर्टात गेल्यानंतर त्याच्यामध्ये रिफ्रेम जे काय आहे आरक्षणाच्या बाबतीत ते होऊ शकतं. आजपर्यंत कुठलंही आरक्षण हे आंदोलनानं मिळालेलं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आरक्षण हे तांत्रिकदृष्ट्या डोक्यानी आणि डेटावरती हे त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यामुळं ठीक आहे, आता आज आपण मराठे मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईला चाललेले आहेत. सगळ्यांनीच त्यांचं स्वागत करावं, जीव खाऊ घालावं. त्याच्यानंतर 1-2 दिवस आंदोलन झाल्यानंतर जी भूमिका आहे ती भूमिका त्या ठिकाणी समजून सांगावी. कुणबी दाखल्यांच्या बाबतीमध्ये जे काही रिफ्रेम करता येईल ते रिफ्रेम करावं, सुलभता आणावी. परंतु मी एक मराठा म्हणून जरी असलं तरी सुद्धा कुणाला दिलेलं जे आरक्षण आहे ते दिलेलं आरक्षण काढून घेण्याच्या भूमिकेचं कधीही समर्थन करणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.